सांगली महानगरपालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुनील माळी यांच्यावर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला हा फर्मची नोंदणी ब्लॉक केल्याच्या कारणातून सुपारी देऊन झाला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मलिक सलीम शेख आणि मुख्य सूत्रधार अभिजित अनिल कुमार चव्हाण या दोघांना अटक केली आहे। संशयित अभिजित चव्हाण यांचे रसिका मार्केटिंग आणि GLC ग्रुप ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनियर्स या नावाच्या 2 फर्म आहेत। काही कारणामुळे अग्निशमन अधिकारी सुनील माळी या दोन्ही फर्म ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्या होत्या। याचा अभिजित चव्हाण यांना राग होता, त्यामुळे त्याने गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलिक शेख यास अधिकारी सुनील माळी यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती। त्यानुसार संशयित प्रथमेश सुरेश पाटोळे, तौहीद उर्फ हुसेन फारुख सुतार, डी माया उर्फ शुभम आनंदा पारचे यांच्यासह मलिक शेख अशा चौघांना माळी यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं। ते कधी बाहेर पडतात, कधी घरी परत येतात याची माहिती चौघांनी काढली होती। दरम्यान 27 जानेवारी रोजी रात्री 8च्या सुमारास फिर्यादी शंकर जगदाळे हे अधिकारी माळी यांना घेऊन दुचाकीवरून कलानगर येथील माळी यांच्या घरासमोर आले असता हल्लेखोर तिथेच दबा धरून बसले होते। माळी दुचाकीवरून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार चाकूने बरगडीत वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मात्र माळी यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। छातीवर वार झाल्याने माळी खाली कोसळले। गंभीर जखमी झालेला माळी यांना नागरिकांनी तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। CCTV फुटेजची तपासणी करून प्रथमेश पाटोळे आणि तौहीद सुतार या दोघांना अटक केली होती। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून सुपारी नाट्याचा उलगडा झाला। त्यापैकी प्रथमेश हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलिक शेख हा विष्णू अण्णा फळ मार्केट या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी शेख यास अटक केली। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणि अभिजित चव्हाण याने अधिकारी माळी यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली असल्याची माहिती दिली।